नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. कालच साहित्य संमेलन संपलं आणि हे साहित्य संमेलन दरवर्षीप्रमाणे वादाचं ठरलं. हे वाद का उरकून काढले जातात? विशेषतः राज्यात किंवा केंद्रात ज्या वेळेस हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष असतात त्यावेळेसच हे वाद का निर्माण केले जातात? असे प्रश्न निश्चितच सर्वसामान्यांना पडतात आणि त्याही पेक्षा मग सर्वसामान्य या सगळ्या परिस्थितीत बुचकळ्यात पडतो की ही साहित्य संमेलन नेमकी कोणासाठी आहेत? या मुठभर साहित्यिकांचे अड्डे आणि त्यासाठी होणारे पैशाचा अपव्यय यासाठी हे साहित्य संमेलन आहे का? कारण साहित्य संमेलनाला सरकारकडून पैसे घ्यायचे आणि सरकार कुठून पैसे आणणार? तर तुमच्या माझ्या खिशातून पैसे देणार. पण अशा पैशावर साहित्य संमेलन भरवताना मग या जनतेच्या भावनांचा, श्रद्धेचा मातीमोल करून टाकायचा हा कुठला न्याय? मित्रांनो, साहित्य संमेलन हे मागील काही वर्षांपासून हे असे अड्डे झालेले आहेत की त्याचा आता सामान्य माणसाला वीट आलेला आहे आणि त्यामुळे यावेळेस साहित्य संमेलनाची गर्दी बघा. कुठल्याही कार्यक्रमाला साहित्य संमेलनामध्ये गर्दी जमली नाही. सर्वसामान्य माणूस ज्याचा आदर्श, ज्याच्या भावना अशा साहित्य संमेलनांमध्ये पायदळीत उडवला गेला, तो माणूस या साहित्य संमेलनापासून लांब राहिला. या उलट यापेक्षा जास्त गर्दी ही शिवाजी महाराजांची जयंती किंवा लालबागच्या राजाला होते. का असं होतंय याचा विचार कधी साहित्यिकांनी केला का? आणि जर त्यांना हा विचार करायचा नसेल तर सर्वसामान्यांनी अशा साहित्य संमेलनात का जावं? मित्रांनो, सर्वसामान्य माणूस हा शब्दात व्यक्त होत नाही, पण तो कृतीवीर असतो. तो आपल्या भावना कृतीतून प्रकट करतो आणि अशा प्रकारे या वर्षी देखील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या साहित्य संमेलनापासून लांब राहत. पण म्हणून या साहित्य संमेलनात भरवणाऱ्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आहे का? तर तो नाहीच आहे. आणि असे किती साहित्यिक असतात की जे या संमेलनात येतात. साहित्य अकादमी पुस्तकं छापतं, पुरस्कार देते. स्वतःच्या खर्चाने काही लोकांना ची पुस्तकं छापली जातात. पण अशी पुस्तकं कोण वाचतं? त्यापेक्षा ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, त्यानंतर तुकारामाची गाथा, अशी पुस्तकं तर दरवर्षी मोठ्या संख्येने खपली जातात. आचार्य अत्रे असतील म्हणा, कुसुमाग्रज असतील म्हणा, ही पुस्तकं यांना कुठलीही जाहिरात लागत नाहीत, पण ती पुस्तकं मोठ्या संख्येने खपली जातात, मोठ्या संख्येने लोक विकत घेतात. हे जर बघितलं तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की साहित्यिक हा सर्वसामान्यांच्या मनात बसलेला आहे. आणि तो का मनात बसला? कारण तो त्याच्या भावनांना, इच्छा, आकांक्षांना फुंकर घालतो, काहीतरी नवीन दृष्टी देतो. तर अशा साहित्यिकांना आजही सर्वसामान्याने लांब ठेवलेलं नाही. कारण अशा साहित्यिकांची पुस्तकं खूप मोठ्या प्रमाणात विकली जातात. मात्र साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले असे किती जण आहेत की ज्यांची पुस्तकं विकली जातात? अहो, त्यांची पुस्तकं बाजारात आहेत का हेही कळत नाही. पुन्हा साहित्य अकादमी आपण जो कर रूपाने पैसा देतो त्या कर रूपाने दिलेल्या पैशातून यांना पुरस्कार देणार आणि मग त्या स्वतःच्या पैशातून यांची पुस्तकं छापणार आणि मग असे हे साहित्यिक या साहित्य संमेलनामध्ये येऊन सर्वसामान्यांच्या इच्छा, आकांक्षांना पायदळीत उडवणार. हे कितपत योग्य आहे? मित्रांनो, हे जे साहित्य संमेलन होतं आता जे नुकतंच झालं, या साहित्य संमेलनामध्ये सरस्वतीचं पूजन केलं गेलं नाही. लहानपणापासून जेव्हा आपण शाळेत जातो किंवा तेव्हापासून आपल्याला हे मनात बिंबवलेलं आहे की सरस्वती ही विद्येची देवता, साहित्याची देवता. आणि आतापर्यंतच्या सगळ्या साहित्य संमेलनांमध्ये सरस्वतीचं पूजन झालेलं आहे. मग या साहित्य संमेलनात सरस्वतीचं पूजन का नाही? कारण या साहित्य संमेलनामध्ये जे कोणी आयोजक होते, जे कोणी संचालक होते, त्यांना स्वतःचा अजेंडा राबवायचा होता. आणि हा अजेंडा हा अर्थातच जे हिंदू आहेत त्यांच्या इच्छा, आकांक्षा पायदळी तुडून राबवायचा होता.
आणि त्यात ते यशस्वी झाले. दुसऱ्या बाजूला अशा ह्या काल जे साहित्य संमेलन झालं त्याच्यामध्ये जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. त्यांचं मराठी साहित्याबद्दलचं योगदान काय? काही नाही. अच्छा, पुढची गोष्ट, जावेद अख्तर हे पटकथा लेखक आहेत आणि हिंदी चित्रपटाची गाणी लिहितात. ठीक आहे, ते एक त्यांच्या दृष्टीने एक साहित्यिक असू शकतात, पण मग त्यांनाच का? कारण ते हिंदुत्ववादी पक्षांवर उगाण्या डाळतात. अशाच जावेद अख्तरांना का की जे संघ आणि भाजपाला टोचून बोलतात, त्यांची तुलना दहशतवादी संघटनांशी करतात. मग असे जावेद अख्तर ज्या वेळेस संमेलनाच्या अध्यक्षस्थानी येतात त्यावेळेस सर्वसामान्यांच्या मनात हा प्रश्न निश्चित निर्माण होतो की अशा जावेद अख्तरांना फक्त हिंदूंच्या भावना पायदळीत उडवण्यासाठी साहित्य संमेलनात आणलं गेलं का? मित्रांनो, पुढचा मुद्दा की हे जे साहित्य संमेलन आहे या साहित्य संमेलनामध्ये चर्चा व्हावी, लोकांचं ज्ञान व्हावं, लोकांचं प्रबोधन व्हावं असा मुख्य हेतू होता. पण आता नुकताच झालेल्या साहित्य संमेलनामध्ये हे साधलं गेलं का? साहित्य संमेलनामध्ये राजकारण नको, राजकारणी नको ही ओरड तर खूप वर्षापासून होते. ज्या वेळेस युतीची सत्ता होती त्यावेळेस शिवाजी पार्क येथे साहित्य संमेलन होणार होतं आणि या साहित्य संमेलनाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी सरकारमार्फत जी देणगी दिली जाते ती दुप्पट तिप्पट वाढवून दिली होती. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी हे दादरला राहतात. साहित्य संमेलन शिवाजी पार्कला होतं, तर दादरला राहतात म्हणून त्यांची मनोहर जोशी यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पण मनोहर जोशी हे शिवसेना म्हणजे त्यावेळी शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष होता आणि अशा या हिंदुत्ववादी पक्षाचा मुख्यमंत्री साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो म्हणून अनेक पुरोगाम्यांची चुळबुळ सुरू झाली. त्यांनी त्या विरोधात एक कट रचला आणि एक वेगळं विद्रोही साहित्य संमेलन सुरू केलं. ते साहित्य संमेलन धारावी येथे झालं. त्या संमेलनाचे अध्यक्ष यदी फडके होते. आता ही गोष्ट वेगळी की तेच यदी फडके मग काही वर्षाने मूळ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पण मित्रांनो, सांगायचा मुद्दा असा की जर साहित्यिकांना राजकारणी माणसांचे पैसे नको तर मग या नको असतील तर मग त्यांना बोलू नका, आम्ही मान्य करतो. पण जर राजकारण्यांकडून तुम्ही जर पैसे घेणार असाल आणि ते जर अध्यक्षस्थानी किंवा स्वागताध्यक्षस्थानी येणार असतील तर त्यात चूक कोणती? मित्रांनो, राजकारण खेळायचा अड्डा हा साहित्य संमेलन नाही. साहित्य संमेलन हे पारदर्शकपणे किंवा त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने काही वर्षापूर्वी लोक बघत होती, पण आता ती दृष्टी नष्ट झालेली आहे. आता प्रत्येकाला कळतं की साहित्य संमेलन हा राजकारणाचा अड्डा झालाय आणि मग कोणतरी डाले काळे पाळे अशी लोक येतात आणि ज्यांचं साहित्यिक म्हणून कधी कुठे नावच ऐकलं गेलेलं नसतं अशी लोक या संमेलनावर अधिकार गाजवतात आणि मग ही लोक राजकारण खेळत असतात आणि हे राजकारण सर्वसामान्यांच्या भावनेशी असतं. जी सरस्वती आम्ही लहानपणापासून पूजली, लहानपणापासून जी आमच्या मनात घर करून राहिली, आज त्याच सरस्वतीला या दणदांडग्या साहित्यिकांनी आपल्यापासून पळवून दिलाय. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस हा शब्दरूपी बोलत नाही, त्याच्याकडे शब्द नसतील, त्याला व्यक्त होता येत नसेल, पण तो कृतीने बोलतो आणि ती कृती त्याने या साहित्य संमेलनात दाखवून दिली. एकाही कार्यक्रमाला उपस्थिती सर्वसामान्याची नव्हती आणि ह्यापासून जर या साहित्यिकांनी जर धडा घेतला नाही तर भविष्यात अशी साहित्य संमेलन कदाचित होणारही नाहीत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवाराला या चॅनल बद्दल सांगा. धन्यवाद.